रामकृष्ण हरी. भजन शिकूया या उपक्रमाअंतर्गत आपण आज दादरा तालातलं भजन शिकणार आहोत. दादरा तालाची थोडीफार प्रॅक्टिस आपण केली सर्वांनी, पण पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी आपण ते करून दाखवायचे आहे, कारण सगळ्यांना दादरा ताल वाजवता आला पाहिजे. दादरा तालाचा बोल आहे धाधी ना धाती ना. मात्रे 6. या तालाची शास्त्रीय माहिती अशी की त्याची मात्रे 6, त्याचे भाग पडतात 2, आणि त्यामध्ये एक टाळी आणि एक काल आहे. तर तो शास्त्रीय संगीताचा भाग झाला. पण भजनाच्या दृष्टिकोनातून हा ताल कसा वापरायचा, त्यासाठी आपण याचा अभ्यास करीत आहोत. भजनामध्ये हा ताल कसा वापरला पाहिजे त्यासाठी धाधी ना धाती ना. लक्षात घ्यायचं की आपण बोल म्हणतो, भजनी टेकाचं वेगळं आहे. भजनी टेक्यामध्ये एक मात्रेला गुटका असतो, यात गुटका येत नाही. मी तुम्हाला वाजून दाखवतो. धाधी ना धाती ना. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 हे मात्रे आहेत. आणि त्याचा टाळ असा आहे, अगोदर नुसता ऐकायचा, हा टाळ आहे, आणि तो आपल्याला मात्र्यात घ्यायचा आहे. मात्र्यामध्ये समजला पाहिजे. मग मात्रेत म्हणताना कसं म्हणायचं, धा धी ना धाती ना. 1 2 3 4 5 6. तर 1 2 2 3 4 5 5 6 असा टाळ वाजतो. आणि आपण जसं भजनी टेका गुटका टोल काल टोल असं म्हणतो का नाही, लक्ष की इकडे सगळ्यांचं. भजनी टेकामध्ये काय म्हणतो आपण, गुटका टोल काल टोल. तसं याच्यामध्ये गुटका टोल काल टोल नाही म्हणायचं. याच्यामध्ये काय म्हणायचं, टोल 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 गुटका, टोल 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 गुटका, असा याच्यामध्ये नाद निघतो. टोल 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 गुटका म्हणजे 1 2 2 3 4 5 5 6. लक्षात घ्या, 1 2 2 3 4 5 6. 1 2 2 3 4 5 5 6. कळलं तुम्हाला? नक्की कळलं? करून दाखव. तू कर. घाईन नाही करायचं, शांततेनं. तू रे. 1 2 2 3 4 5 5 6. हा, नाही नाही नाही. 1 2 2 3. 3 ला गुटका येतो आणि 6 लाही गुटका येतो. हा, आता बरोबर आहे. हा हा, पलीकडं. मस्त. सराव, फक्त सराव जास्त करावा लागतो त्याचा. दादऱ्यान 4 5 5 6. तू रे. नाही बाळा, ते पहिल्यांदा तू चुकीचं केलं. हा हा, तर गुटका छान आला पाहिजे. म्हणजे हे बा, 1 2 2 3 4 5 5 6 काहीच अवघड नाही. हा, अलीकडचा. हा, तू रे. वा, शर्ट फक्त वेगळंच आणलं आज. ड्रेसिंग आहे. तू. हा, हा हात असा नाही करायचा. उजव्या हाताला आपण व्यायाम द्यायचा, याला स्थिर ठेवायचं. हा, शाबास. हा, ध्यानात ठेवायचे. हा हा, लक्ष झालं सगळ्यांच्या.
मग याच्यात तालात जेव्हा वाजल ना त्यावेळेला बरोबर आपण ते पकडायचे आणि काय करायचं, एक आवर्तन जाऊ द्यायचं तालाचं, धा धी ना धा ती ना असं एक जाऊ द्यायचं, रेडी राहा सगळे. आणि दुसऱ्या आवर्तनातून वाजवायचे. किती वेग आहे, कमी वेग घ्यायचा, अजून कमी घ्यायचा. आपण कमी वेगात प्रॅक्टिस करायची. बस 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 120चा वेग आहे बा. मस्त कमी वेग आहे, हाताला घाई करायचं काही काम नाही. धा धी ना धा ती ना म्हणजे ताल एकदम माझ्या मागे म्हणा, धा धी ना धा ती ना. आणि याच्यामध्ये कसं वाचतो बघा, ऐकायचं. धा धी ना धा ती ना 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. लक्ष दे, ताल ओळखीचं पाहिजे. आपण जेव्हा भजन म्हणतो ना दादरा तालामध्ये तर ताल ओळखीचं पाहिजे. आपण अंदाजाने म्हणतो, असं अंदाजाने. शरीरात सगळे ताल असतातच, भगवंतांनी भरलेले, पण उपजत नसेल तर ते समजत नाही, ते करता येत नाही. पुष्कळ ठिकाणी भजनामध्ये हे दादऱ्याची भजन म्हणतात. विदर्भात तर खूप म्हणतात. सद्गुरू सेवा मंडळामध्ये पूजनीय तुकडोजी महाराजांच्या सेवेत जे लोक आहेत ते दादरा खूप म्हणतात. ते दादरा, परत रूपक सुद्धा म्हणतात त्या भजनामध्ये. ते रूपक तालात सुद्धा शास्त्रीय संगीतामध्ये रूपकता आले आणि तिकडे तेच भजनं म्हणतात. इतकं भारी लोक. तर असा ताल आपल्याला समजला ना की धा धी ना धा ती ना असा तो ताल आहे. त्याच्यावर टाळ आपल्याला कसं वाजवतं ते लक्षात आलं. एक आवर्तन जाऊ द्यायचं. मी अगोदर वाजवून दाखवतो, तुम्ही बघा. वाजव. टोल 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 गुटका, टोल 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 गुटका. 1 2 2 3 4 5 5 6 1 2 2 3 4 5 5 6 टोल 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 गुटका, टोल 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 गुटका टोल. असं टोलावर थांबायचं एक मात्रेवर. जमल ना? जमल का? तिकडे पिलो बारक माग पडतो तू. हा धा ती ना 1 2 2 3 टोल 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 गुटका. 1 2 2 3 4 5 5 6 1 2 2 3 4 5 5 6 टोल 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 गुटका. 2 2 3 4 5 5 6 4 5 5 6 टोल. सोबत याच्यासोबत 3 4 5 5 6 1 2 2 3 4 5 5 6 4 5 5 6 टोल 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 गुटका, टोल 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 गुटका, टोल 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 गुटका, टोल 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 गुटका टोल. हा लक्षात आलं तुमच्या? काय अवघड नाही, पण अवघडही आहे. कारण अवघड काय, आपला सराव कोणता असतो नेहमीचा. आपण भजनामध्ये जास्तीत जास्त भजन कोणत्या ठेक्यात म्हणतो? जोरान सांगा. कुठला? भजनी ठेक्यात म्हणतो आपण जास्तीत जास्त भजन. त्याच्यामुळं दुसऱ्या एखादा ताल वाजवायचं म्हटलं की जरा अवघडतात. मग भजनामध्ये एक हात 2 3 जण असतात ते वाजवतात, बाकीचे मग करतात मागं खोडखोड खोडखोड खोडखोड. हे का नाही? असंच होतं. खोडखोड खोडखोड वाजवतात ते असं मागं. ते काही बरोबर नसतं, पण ते येतं धकून असं. ताल त्यांच्या लक्षात येतो. तालामुळं ते जमून जातं. आता तुम्ही हा ताल आता मी म्हणू लागणार नाही. आता तुम्ही बरोबर म्हणा. इकडे ध्यान द्या, वानकडे माझ्याकडे ध्यान पाहिजे. असं तिरकं पाहिजे थोडंसं का असं. हा तर एक आवर्तन जाऊ द्यायचं, पण एक आवर्तन जाऊ देताना ते खाली जाऊ द्यायचं नाही. त्याचबरोबर काय म्हणायचं? नाही ताल म्हणायचं ना. भजनी रेखात नाही का आपण काय करतो सुरुवातीला धिन धिन धी असं म्हणतो ना, तसं याच्यात सुद्धा काय करायचं सुरुवातीला धा धी ना धा ती, मग टाळ सुरू करायचा. लक्षात. आणि एक मात्रेवर थांबल टाळ त्याला बरोबर एक मात्रेला तुमचा असं टन कणायला पाहिजे. टन वरच हात ठेवायचा, गुटका नाही, टन कण असा.
हा कर सुरू. धा धी ना धा धी ना. हा लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं, कोणासोबत चालायचं, तबल्याच्या. मग तुम्ही थोडे पुढे गेले ना, थोडस पुढे गेले ना, तसं नाही पाहिजे. हे सोबत चालायचंय, बोल्यासोबत चालायचे, बोल्या त्याच्यासोबत म्हणा. हा पहिल्यानं एक आवर्तनात बोल म्हणायचंय आणि मग एक आधी मात्रे दोनदा, नंतर टोल 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 गुटका दोनदा. आणि मग काय करा तुम्ही त्याच्यात धा धी ना दातीना बोलही म्हणा दोनदा, भजनी टेकासारखा. दोनदा मात्रे, दोनदा टोल 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 गुटका आणि दोनदा धा धी ना दातीना. चुकायचं नाही. कर सुरू. धा धी ना धा धी ना. एक दोन. हा तुम्हाला मी सूचना काय दिली की एका आवर्तनात धाधीना दातीना म्हणायचं आणि लगेच दोनदा मात्रे, दोनदा टोल टोल हुटका आणि दोनदा बोल म्हणायचं. तुम्ही दोनदा बोलच सुरू केला, असं होतं. ते सूचना बरोबर ऐकली नाही की फसण्याची शक्यता नक्की असते. मग सूचना बरोबर ऐकायची. काय करायचं, सुरुवातीला बोल सोबत म्हणायचा तबल्याच्या सोबत, नंतर आधी मात्रे म्हणायचे. किती वेळेला, 2 वेळेला. नंतर बोल म्हणे टोल 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 गुटका हे म्हणायचं दोनदा, नंतर ताल बोल म्हणायचं दोनदा. लक्षात येत आहे. दीना धा दीना. एक दोन दोन तीन चार एक दोन दोन तीन चार पाच पाच सहा. एक दोन दोन तीन चार पाच पाच सहा. एक दोन दोन तीन चार पाच पाच सहा. हा छान जमलं की नाही आता. तर हे असं सराव करायचा खूप. असं एक दिवस केल्याने जमत नाही ते, बरं का. सराव करावा लागतो. सराव केला की मग ते पक्क होणार तुम्ही. मग किती मोठा पट्टीचं म्हणणारा असला तरी टाळ वाजवणार त्याच्यासोबत तुम्ही सांगणार की मी वाजवतो दादऱ्याचा टाळ. कोणालाही जमत नाही दादऱ्याचा टाळ. भजनी टेक्यातल्या लग्गीचा टाळ बी बऱ्याच जणांना जमत नाही. साधा साधा वाजवत, पण लग्गी वाजवायला लागली काहीतरी असं करतात, असं उड्या मारतात कुणीकडे बी असे. तसं नाही चालत. ते मात्रेतून आलं पाहिजे. लक्षात आहे. हा झाला सरळ टाळ. सरळ टाळ्या. आता लग्गी अवघड आहे, पण लक्षात घ्यायची. अवघड काहीच नाही. धा धी ना धा ती ना. धाधीना धातीना धाधीना धातीना. एका आवर्तनामध्ये 2 आवर्तन होतात टाळाचे. धाधीना दातीना धाधीना दातीना. तर धाधीना दातीना धाधीना दातीना धाधीना दातीना. आणि सिंगल कसं आहे, 1 2 3. धाधीना धातीना. हा झाला सिंगल. पण दुप्पट कसा, धाधीना धातीना धाधीना धातीना. करा एकदा. धाधीना दातीना धाधीना दातीना धाधीना. हा झाला. हा सिंगल झाला. ते आपल्याला दुप्पट घ्यायचंय. हा धाधीना दातीना धाधीना दातीना धाधीना दातीना. हा जमला आता. उशीर लक्षात येत ना, पण बोल ध्यानात ठेवायचं. धाधीना धातीना धाधीना दातीना धाधीना धाधीना दातीना धाधीना दातीना धा. धावर थांबायचं. हा सगळ्यांनी लक्षात घ्या. सिंगल वाजवा आणि दुप्पट करा आणि मग धावर थांबायचं. माझ्याकडे ध्यान द्या. हा रेडी. धाधीना धातीना धाधीना धाती
धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धा. माझ्याकडे ध्यान द्या म्हटलं तुम्हाला. हे की कीर्तनकाराकडे कसं ध्यान देता रे तुम्ही टाळावाले? तर गुरुजीकडे ध्यान द्यायचं आहे का नाही? आता बरोबर करायचं. हा सारखा टाळ थांबला पाहिजे. हा रेडी म्हणतो मी, रेडी राहा असे. हा सुरू. धा धीना धातीना धादीना धाती धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना. आत्ता जमलं बा, हे का नाही? टाळ्या वाजवा तुमच्यासाठी एकदा. हा बस 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 बस. हा आणि तुम्ही आता लहान लहान पोरं आहे का नाही, मोठाले माणसं का असे ना, छान केलं तुम्ही. छान केलं काय की शाबासकी घ्यायची. असं म्हणा, शाबास 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 म्हणा. वा वा, डबल एकदा. हा हा अशी शाबासकी घेत असतात. चांगलं केलं की दुसरं कोण देण्यापेक्षा आपण आपली शाबासकी घेऊन टाकायची. लक्षात तुमच्या? आता एकदा तुम्ही परत शिंगल घ्या आणि लगी लावून दाखवा एकदा. आणि बरोबर थांबायचे एक मात्र बरोबर. हा याच्यावर तबल्यावर मी म्हणू लागतोच तुम्हाला. धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना. ते बंद करायच्या वेळेला ते टाळ बंद करायचा. पुन्हा एकदा याच्यावर थांबू आपण बरोबर. एक मातीवर थांबला पाहिजे. माझ्याकडे इशारा पहा माझा. आणि टाळ मध्ये सुरू करायचे नाही, एक आवर्तन जाऊ द्या. तेवढं ताल म्हणा. हा धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना. लक्षात आहे? अजूनही थोडं मागं पुढं होतं बरेच जणांचं. आणि सगळ्यांचं एकाच वेळेला सारखं येईल असं सांगता येत नाही ना. आपण जेवतो ना, जेवताना सगळ्यांचं पोट सारखं असतं का? कोणी 2 पोळ्या आणतं, कोणी 1.5 पोळी, कोणी 1 पोळी, कोणी 2.5 पोळ्या. तसंच आहे बुद्धीचं. तसंच आहे. कायची बुद्धी एवढी असते, कायची जरा मोठी असते, काही मोठी असते. अशी त्याच्यानुसार हे आपण पकडतो. लक्षात आलं पण तुमच्या? हा आता याच्यावर जर आपल्याला गाणं म्हणायचं असलं ना, भजन म्हणायचं असलं तर या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि उतरणी कशी करतात ती एक मात्रेवरच. धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना. ही उतरणी आहे. घेऊन बघा तुम्ही माझ्यासोबत म्हणा. आधी तोंडानं म्हणा. धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना. कोणता बोल म्हणलं? काहीतरी म्हणलं तू. तर लक्षात आलं ना कशी उतरणी याला उतरणी व्हायचं. पुन्हा हे सुरू. लक्षात दे. हा तबल्यावर करून दाखवायचं. हा धादीना धाती धादीना 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 धातीना धादीना धातीना धादीना धातीना धादीना धातीना. हा जमलं. हे बरोबर कंट्रोल केलं. हे मशीन कंट्रोल करावं लागते बरं काय. हे आपोआप नाही थांबत ती. म्हणजे आपलं ते लागतंच कनेक्शन. आणि ज्याचा ताल राईट आहे माइंडमध्ये तोच बरोबर कंट्रोल करू शकतो. आणि तुम्ही शिका ही मशीन. तुमच्या संस्थेत आहे मशीन. आणि पुढच्या वर्षी आपली महाराज बी घेणार आहे. पुढच्या वर्षी जाऊ नका फक्त कोणीकडे. आता आपण एक भजन म्हणून दाखवू. देखीला योगी यांचा राव. हे आपण भजन युट्यूबला टाकलंय. आपण म्हटलं सगळ्यांनी म्हटलेलं आहे. पण ते शिकून आपण ते टाकलेलं नाही. ते डायरेक्ट टाकलेलं आहे आपण. त्या दिवशी ते टाळ थोडेसे कमी जास्त वाजलेले आहे. पण आपले प्रेक्षक फार चांगले. त्यांना माहिती आहे की मुलं शिकतात. त्याच्यामुळं
थोडं कमी जास्त असलं तरी ते काही म्हणत नाही. तर आता लक्षात घ्या तुम्ही, देखिला देखिला योग्यांचा राव, याला वेग जास्त लागतो. 296 वेग लागतोय. किती? 296. टेम्पो म्हणतो आपण त्याला, टेम्पो. टेम्पो म्हणजे वेग. 296. एकदा तुम्ही तबला ऐका तो किती स्पीडनं चालतो. आणि आता काय करायचं, म्हणजे अगोदर त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. पण आपण भजन म्हणू त्यावेळेला ज्यांचा ज्यांचा पक्का मी सांगतो त्यांनीच फक्त वाजवायचं. नाही सिंगल. आता हे ते उघडा ते. तर आपण धाधीना धातीना धाधीना धातीना आपण या 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 बस इकडून बसव त्यांना. दोघं आले, बसव त्यांना. खुर्ची पलीकडे कर. तर इकडे लक्ष द्या. हा स्पीड जास्त आहे, पण तरी पण त्या स्पीड मध्ये आपल्याला जायचं आहे. ते भजन त्या स्पीड मध्ये म्हणजे कसं वाटलं तर दादीना दातीना धादीना धातीना आहे ना, दादीना दातीना दादीना धातीना, एवढा स्पीड आहे त्याचा. मग त्याची दुप्पट किती आहे? दादीना दातीना दादीना दातीना दादीना दातीना, ही त्याची स्पीड आहे दुप्पट. दादीना दातीना दादीना दातीना दादीना दातीना दादीना दातीना दातीना, एवढं स्पीड आहेच. हा, म्हणायला जोर जड जातं, वाजवताना किती कठीण आहे. पण ते तरी ते जमवायचंच आपल्याला. जमून पहा. सगळ्यांना जमतं का बघा. नंतर आपण ज्यांचं अगोदर करून घेतलं होतं त्यांनी करून दाखव, 5-7 लोकांनी. हा, तू तुझ्या सेत. हा, एक आवर्तन जाऊ द्या. दादी दादीना दातीना दादीना दातीना. काय करायचं, अगोदर सिंगल वाजवायचं, नंतर मग तुम्ही दोन दादीना दातीना दादीना धातीना असं दोनदा जाऊ द्या. नंतर दादीना दातीना दादीना दातीना, मग तो दुप्पट वाजवायचा. हा, दादीना दातीना दादीना दातीना. हा, दादीना दादीना धातीना दातीना धातीना 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 दादीना दातीना. प्रयत्न करा. आणि ज्यांचं जरा मी मगाशी सांगितलं त्यांनी बाकीच्यांनी वाजू नका. अगोदर सांगितलं त्यांनी वाजवायचं फक्त. एक आवर्तन जाऊ द्यायचं. दादी दादीना दातीना दादी. हा, दातीना 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 दा. ते असं सगळ्यांचं यायला पाहिजे. येईल का सगळ्यांचं? हात कंट्रोल मध्ये ठेवा. हात कंट्रोल मध्ये ठेवले की सगळं होतं बरोबर. सगळे एकदा करून पहा. जमलं तर मग तुम्ही भजनासोबतही वाजवा सगळेजण. हा, दादीना दातीना 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 दातीना. बरोबर. माझा विचार लक्षात नाही. असं केलं की बरोबर हे करायचं, तोडायचं बरोबर ते. लक्षात आलं? देखिला देखिला योग्यांचा राहो, रुक्मादेवी नाहो पंढरीचा. हा भंग आहे संत चोखामेळा यांचा. तो आपण या स्पीड मध्ये म्हणायचा आहे. अगोदर ओळी कंठात बसून घ्या. कीर्तनात म्हणायची. दादऱ्या ते मृदंगवाल्याला कळलं पाहिजे की हे लहानसं पोरग दिसतं किती भारी आहे. पहिली ओळ आहे. देखिला देखिला योगियांचा राव, रुक्मा देवी ना हो पंढरीचा. हे ध्रुपद आहे. पहिल्या चरणात ध्रुपद करायचं.
अगोदर नुसतं म्हणा, देखिला देखिला योगियांचा रावो. छान. देखिला देखिला योगियांचा रावो. आता 6 मात्रेचा ताल असल्यामुळे वाजवायला सोपा, एकदम सोपा आहे. तू अजून दाखवून म्हणतो. इकडे बघा, देखिला देखिला योगियांचा रावो. देखिला देखिला योगियांचा रावो. आता देखिला देखिला योग्यांचा राव सम कुठून पकडायची? 6 मात्रेचा ताल आहे. पहिल्या मात्रेवर सम आणि चौथ्या मात्रेवर काल, हे ध्यानात ठेवायचं. आणि बरोबर हिने काय केलं की ही अगोदर तिचा सराव झालेला आहे, त्याच्यामुळे ती पटकन उचलू शकली. देखिला देखिला योग्यांचा राव, रा पासून सम आहे, तिथून उचलायचं आणि मागे म्हणायचं, देखिला देखिला योगियांचा रावो. देखिला देखिला योगियांचा रावो. हा, छान. आता ठराविक मात्रेवर थांबायचंय, पुढे आपला टाळ जाऊ द्यायचं नाही. दुसरी ओळ आहे, रुक्मा देवी ना हो पंढरीचा. छान. रुक्मा देवी ना हो पंढरीचा. झालं काय म्हणा वाटतं आता? देखिला म्हणजे चाल मस्त आहे ती. ध्रुपद आपोआप म्हणा वाटलं ना, ती चाल चांगली असते. आणि शोधावं लागलं ना ध्रुपद, पहिला तुकडा शोधावर लागला तर ती चाल बिघडलेली समजायची. देखिला देखिला योगियांचा रावो. आता याची उतरणी कुठे घ्यायची लक्षात घ्या, अगोदर हे करून दाखवते. देखिला देखिला योगियांचा रावो. देखिला देखिला योगियांचा रावो. रुक्मा देवी ना हो पंढरीचा. रुक्मा देवी ना हो पंढरीचा. देखिला देखिला योगियांचा रावो. देखिला देखिला योगियांचा रावो. देखिला देखिला योगियांचा रावो. रुक्मा देवी, लक्षात? म्हणजे एक मात्रेतूनच त्याला काय करायचं, आपल्याला उतरणी घ्यायची एक मात्रेतून. भजनी टेकेची कोणत्या मात्रेतून असते? जोरानं सांगायचं. हा, भजनी टेकेची उतरणी, कोणत्याही भजनाची उतरणी ही 6व्या मात्रेतून असते. तशी दादऱ्याची उतरणी किती मात्रेतून घ्यायची? 1 मात्रेतून घ्यायची, आपल्यासाठी, आपल्या भजनापुरती. बाकी कोणी कोणत्या मात्रेतून घेतं ते आपण बघायचं नाही. आता तुम्ही सगळे करून दाखवायचं. व्यवस्थित टाळ स्पीड न वाजवता नाही, दुप्पट वाजवताना फक्त कंट्रोल ठेवा. नाही म्हणलं चालेल, जे म्हणणारे ते म्हणतील, पण टाळ सुंदर वाजवायचं. देखिला देखिला योगियांचा राव. देखिला देखिला योगियांचा राव. रुक्मा देवी ना हो पंढरीचा. रुक्मा देवी ना हो पंढरीचा. देखिला देखिला योगियांचा राव. देखिला देखिला योगियांचा राव. देखिला देखिला योगियांचा राव. रुक्मा देवी Thank you.
मस्त एकदम. मागच्या बरी नव्हता ना, तितकं कमी पडलं. हा, आता कडवं आहे ना, आपण कडवे काय करतो, शिकाय करता 3-4 चरण आठवले तरी सारखेच करतो, कारण प्रॉब्लेम येत नाही. नाही जर गायक लोक काय करतात, पहिलं कडव्याची चाल वेगळी घेतात, दुसऱ्या कडव्याची वेगळी घेतात, तिसऱ्या कडव्याची वेगळी घेतात. शास्त्रीय गाणाऱ्याचं विचारूच नका, ते आलापताना घेऊच काय नेमकी चाल कोणती तीच कळत नाही. म्हणून आपण काय करतो, समान घेतो. आता पहिलं कडवं पुंडलिकासाठी युगे 28. अगोदर कंठात बसून घ्या. पुंडलिकासाठी युगे 28. त्यास स पुंडलिकासाठी युगे 28. आता मनातल्या मला टाळ वाजतोय की त्याच्याबरोबर, आता लक्ष झालं का नाही? पुंडलिकासाठी युगे 28. तिथंच बस. दुसरी ओळ. धरुनी बाळवेश भीमा तटी. ही दुसरी ओळ. धरुनी बाळवेश भीमा तटी. काय म्हणा वाटतं आता? बस अशाच पद्धतीनं अजून 2 चरण आहे. गाई गोपाळ वत्से वैष्णवांचा मेळ, नाचत गोपाळ विठ्ठल छंदे, चोखा मेळा तिथे वंदितो चरण, घाली लोटांगण महाद्वारी. असे अजून 2 चरण त्याच्यात आपण घेणार आणि पूर्ण भजन करणार. हे भजन आपण पहिली ओळ आहे ना कडव्याची, ती उंच बी घेऊ शकतो. हे बा, पुंडलिकासाठी युगे 28 म्हणा. या पद्धतीने घेऊ शकतो. मी अगोदर कसं सांगितली, पुंडलिकासाठी युगे 28. म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने म्हणता येतं. दुसरी ओळ कशी, पुंडलिकासाठी युगे 28. धरुणी बाळवेश भीमा तटी. कोणतं चांगलं वाटतं? हे तर द्रौपदला, पण 2 ओळीतली कोणती ओळ चांगली वाटते? उंचवाली का? उंचवाली घेऊ मग सगळ्यांनी म्हणून दाखवायचं भजन. आता माझ्यासोबत म्हणायचं. तयार राहा सगळे. फक्त लगेचा टाळ वाजवताना मात्र नाही जमलं तर त्याने वाजवायचं, म्हणायचं नाही. म्हणताना पुन्हा चुकून जाईल. देखिला देखिला योगियांचा राव, 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 देखिला देखिला योगियांचा राव.
28 पुंडलिकासाठी तुझे 28 धरुणी बाळवेश हिमात धरुणी बाळवेश हिमात देखिला देखिला रुक्मादेवी तयार राहा. साई गोपाळ वस्ते वैष्णवांचा मेळ साई गोपाळ वस्ते वैष्णवांचा मेळ नाचत गोपाळ विठ्ठल चंदे नाचत गोपाळ विठ्ठल चंदे देखिला चोखा मेळा तेथे वंदितो चरण चोखा मेळा तेथे वंदितो चरण घाली लोटांगण महाद्वारी घाली लोटांगण महाद्वारी देखिला रुक्मादेवीला पंढरीचा रुक्मादेवीला पंढरीचा देखिला देखिला हा लगे देखिला देखिला गोपियांचा राम गोपियांचा राम गोपियांचा राम. अशा प्रकारे हे भजन आपण प्रेक्षकांना म्हणून दाखवलं. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी दादऱ्याचा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे सराव करा. दादरा अत्यंत वाजवायला कठीण असतो पण म्हणायला सोपा असतो. दादरा हा नृत्य करायला बी सोपा असतो, म्हणायला सोपा असतो, वाजवायला अवघड असतो. आणि नृत्य करायला सोपा असतो नाही का. नवरात्रीत सगळीकडे काय चालतो दादराच. हे बी लावलं की देखिला देखिला हे की नाही कसं टाळवर वाजवून दाखवा एकदा. देखिला देखिला वाजवा देखिला देखिला देखी सगळे सगळे हा देखिला देखिला योगियान. अरे वाजवा ना, येत नाही का? हातवर कर ना. देखिला देखिला रुक्मादेवी नाव सारखं सारखं रुक्मादेवी नाव पंढरीचा देखिला आहो पंढरीचा देखिला लगी लावा देखिला देखिला योगियांचा रावो योगियांचा रावो योगियांचा
छान मस्तपैकी. अजून आपण काही भजनं आहेत ते दादऱ्यातले. तुम्ही आता दादरा वाजवायला लागल्यानंतर मी भजनं काढले पाहिजे ना. मी काढील आता दुसरे भजनं सुद्धा. एवढ्या आपण या ठिकाणी थांबू. रामकृष्ण हरी.